तो जय मल्हार मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना उद्यातलं तुम्ही विचार करत असाल की आज तुमचा विपुल के रायडर इथे काय ब्लॉगिंग करतो, काय असा ब्लॉगिंग करतोय, तुम्ही विचार करत असाल. बट विचार करण्याची गोष्ट आहे, कारण की मीही स्वतः वारीला चाललो आहे. माझी पहिली वारी आहे आणि रामकृष्ण हरी आपला विठ्ठल आहे. विठ्ठलासोबत आपला पालखीसोबत आपल्याला वारीला दिंडीला जायचं आहे. आणि आता पुढे जे जे काय होईल ते आपले वारीचेच व्हिडिओ येतील. पण आज माझी पहिली वस्ती पुण्याला झाली आणि वेल अँड गुड मस्त एक देवळात आलो. मी बालाजीचे देवळात आलो आणि बालाजीचे देवळात मस्त झोपायला मिळालं आणि मस्त सकाळ झाली, आंघोळ झाली. आणि आंघोळ झाल्यानंतर मला माहीत नाही हे देऊळ कुठलं होतं. इथे तुम्ही देऊळ आहे म्हणजे पडदा लागला होता, बट देऊळ कुठलं होतं मला माहीत नाही. पण जेव्हा जो पडदा खोलला तर मला ते बालाजी दिसले. पण म्हणजे आश्चर्य होण्यासारखं काय होतं माहिती आहे, बालाजी हमेशा आपण बालाजींना पाहिलं तर ते असे उभे होते. कुठल्याही देवळात गेलो तर ते उभे असतात. पण आज मी जे देवाला पाहिलंय ना, बसलेले आहेत. हे ते का बसलेत आणि हे देवळाचा काय इतिहास आहे तर इथे आपले पुजारी आहेत. ये हजारों साल पुराना मंदिर है और स्वयंभू भगवान है। स्वयंभू है। इसकी मूर्ति की स्थापना नहीं हुई है। यहाँ बालाजी भगवान स्वयं आए तो उस समय पे क्या था, जंगल था। तो यहाँ महात्मा लोग भजन तपस्या करते थे। तो उनकी तपस्या प्रसन्न है कि बालाजी भगवान उनको दर्शन देने आए महात्मा लोगों को। तो उनको दर्शन दिए और फिर एक रात बैठे। बैठने के बाद चले गए मूर्ति रूप में, यहाँ विराजमान रह गए। तो तब तक यहाँ बैठी बालाजी। माता लक्ष्मी जब नाराज है कि आ गई थी वैकुंठ से, भृगु ऋषि ने लात मारी ना भगवान के। भृगु ऋषि ने भगवान की कमर में इसमें सीना में लात मारी। तो माता लक्ष्मी नाराज होके आ गई। तो ऐसा बोलते हैं कोल्हापुर माता लक्ष्मी आके बैठी है। तो हो सकता है, मगर मेरे को उसके मतलब अनुभव नहीं है। जो मेरे को अनुभव है वो बता रहा हूँ। आए होंगे बालाजी भगवान, मगर हमारे साधु महात्मा परंपरा अनुसार जो बताते आ रहे हैं वो मैं बता रहा हूँ। तो कोई बोलता है कि माता लक्ष्मी जी के लिए आए थे, कोई बोलता है भगवान महात्मा लोगों को दर्शन देने के लिए आए। अभी सत्य भगवान ही जाने। अच्छा, मगर मैं जो सत्य सुनता आ रहा हूँ वो मैं आपके लिए बता रहा हूँ। क्यों, बालाजी भगवान यहाँ साधु लोग जब उसमें पूना नहीं था तो बालाजी भगवान वो महात्मा लोगों को दर्शन देने आए। ऐसे हमारे महात्मा लोग बताते आ रहे हैं, दर पीढ़ी चलती आ रही है। वही मैं आप लोगों को बता रहा हूँ। मैं इस मंदिर में जब से आ रहा हूँ तो एक तो ये पूरे ब्रह्मांड में विश्व में एक ही मूर्ति है जो बैठे हुए आसन में है। तो बैठे आसन में इसलिए मैं मेरे अनुभव बता रहा हूँ। ये अगर महालक्ष्मी कोल्हापुर महाराष्ट्र में है, अगर वैकुंठ से आए तो ये भगवान आंध्रा में होने चाहिए थे बैठे हुए स्थान पे। वो वहां पर नहीं, यहाँ पर है। और महाराष्ट्र में ही कोल्हापुर में महालक्ष्मी है और पुणे में ही महाराष्ट्र में ये विग्रह बैठा हुआ है। तो इन दोनों का कुछ ना कुछ संबंध तो होगा पक्का। ये मेरे हिसाब से तो मुझे लग रहा है कि ये उस समय का मंदिर होगा कि ये यहाँ पर वैकुंठ से आने के बाद बैठे हुए स्थान है, जो महालक्ष्मी की देवी के लिए इंतजार किए हुए स्थान है। और यहाँ से वो तिरुपति गए हुए हैं। यहाँ पर जितने लोग, मतलब हम जब से जुड़े हैं तो मैं भी यहाँ पर काफी लोगों को जुड़ा है यहाँ पर कि भाई इस मंदिर में आइए। जिसे नींद नहीं आता है, किसी को अनकंफर्टेबल फील होता है, जिसे मतलब परेशान होता है, वो बंदा यहाँ पर आके शांत हो जाता है, उसके अच्छा फील होता है, फिर वो चले जाता है। और बहुत सारे लोग दूर से यहाँ पर आते हैं, ऐसा नहीं कि डेली आते हैं, कुछ लोग हफ्ते में 2 बार चक्कर करते हैं। तो इस मंदिर में कुछ एनर्जी है करके लोग आ रहे हैं। अगर बिना एनर्जी के उतने दूर से 20-20 किलोमीटर से कोई नहीं आएगा यहाँ पर।
बहुत बहुत कुछ है, बहुत कुछ है, बहुत सारे। अभी आप एक पुजारी भी कुछ बोले या फिर आप किसी और को बोले, वो अलग इन्फॉर्मेशन देंगे, पर रियल स्टोरी तो अपना भगवान ही जानते। सो नक्की तुम्ही या जागेवर या आणि नक्कीच विजिट करा. तिकडे आपले माऊलींचं बघू शकता, इथे माऊली आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इकडे 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 रामकृष्ण हरी. तर आपलं आता इथे काय कार्य चालू आहे? आंबा तोडायचं कार्य चालू आहे. इथे बघू शकता बालाजी मंदिर भवानी पेठ, बालाजी मंदिर मध्ये आंबे तोडायचं काम चालू आहे. माऊली वरती चढलं. हा, इथे बघू शकता माऊली इथे चढलेले आहेत. आता शोधतात आहे एक 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 करून. आणि ही काठीला आहे ना, असा एक झोळी बनवून ठेवलेलं आहे, त्यात आंबा अडकून काढायला. आता हा चालू आहे. आणखी एक आंबा दिसलाय इथे माऊलींना, मला तर अजून दिसला नाहीये, पण यांची एकदम नजर एकदम बोलतो, नजर एकदम यांची साफ आहे बघा. आता पण एकदम एकदम कोरडा, पण एकदम बारीक बारीक बघत आहे. मला तर अजून दिसत नाही, एकदम कुठून काय चमारी, एकदम जबरदस्त आहे, जबरदस्त. बघू शकता आता तो बघा, दुसरा तोडला. इथे झगडी चालू आहे बघा. तुम्ही 50 वर्ष झाले या झाडाला लावून. 50 वर्ष होते, जुनं. आमच्या वडिलांनी हे झाड लावलं होतं बालाजी मंदिरात. त्याच्यानंतर 40 वर्ष अख्खा वाड्यात 131 घरे. सगळे सीझन आली की या आंब्याचे आंबे खात्यात, बाहेरनं आणत नाही. तेवढा आंबा येतो. या झाडाचे आंबे खातात. Yes, खरं एकदम. 50 इयर्स म्हणजे हाफ, म्हणजे बोलतो ना हाफ सेंचुरी, 50 वर्ष जुनं. आणि ते दादा आहे बघा, एकदम मोगली झालेले आहेत, मोगली. हे बघा. अर्धा किलो असेल अंदाजे. दुपारची आता जेवणाची आता सोय होते. दादा आज काय आहे जेवणाला? खिचडी आहे आणि भजे आहेत. कुठले भजे आहेत? पुणे पाल्याचे ना, पाल्याचे भजे. ही खिचडी जी आपण मगाशी पाहिली होती, आणि ही भजी आता आपण टेस्ट करू. मस्त, एकदम सिंपल टेस्ट आहे ना, तिखट, एकदम सिंपल. खिचडी टेस्ट करणार आहे जे आता मगाशी बनवत होते ना. मस्त, एकदम फुल खडे मसाल्याचा जे टेस्ट आला आहे ना, एक नंबर आहे, एक नंबर. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपली सकाळ झाली, मस्त आंघोळ करून झाले, आपलं यात्रेसाठी तयार झालो आहे. म्हणजे आज आपल्याला दिवा घाट पूर्ण पार करायचं आहे आणि सासवडला पोचायचं आहे. तो आजचा आपला डे 2 म्हणजे सेकंड ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये जे काय आहे ते मी तुम्हाला
दाखवणार. पुन्हा दिवाघाट आहे आणि जे काय असेल नाश्ता जे काय भेटेल ते मी पूर्ण दाखवेन वारकरीच्या व्हिडिओमध्ये. ही आपली गाडी आहे, म्हणजे त्यात आपल्याने जी बॅग होती ना, कपड्याची बॅग होती ना, ती या कपड्यात वलकटी म्हणतात तुमच्यात. सो जे वलकटी आहे बॅग आहे ती आपल्या या टेम्पोत गेलेलं आहे आणि आपली ही पूर्ण मंडळी आहे. आता निघायची वेळ झाली आहे, तर डायरेक्ट आपण जी आपली दिंडी निघेल त्यासोबत निघू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपली वस्ती होती इथे आतमध्ये होती. सकाळचे 5 वाजलेत आणि आपली दिंडी आता निघाली आहे आपल्या दिवा घाटासाठी. आणि आपली मंडळी आता सकाळचे 5 वाजलेत आणि आपण निघालो आहे दिवा घाटासाठी. रामकृष्ण हरी. आपला पहिला स्टॉप झाला आहे, म्हणजे अर्धे तासांनी नाश्त्यासाठी थांबलो आहे. तर आपल्या इथे चहा होते इथे बघू शकता. चहासोबत इथे आपले राजगिऱ्याचे लाडू वाटले जातील, कारण की आज एकादशी आहे आणि बरेच जणांचा उपवास आहे. तर आपली मंडळी बघू शकता. पंढरीशी जा रे आल्यानो संसार. मंडळी, आपण हायवेवर पोचलोय आणि खरं मध्ये तुम्हाला स्वर्ग बघायचा आहे ना, हा स्वर्ग. पंढरीशी जा रे आल्यानो संसार. दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा.
या आता आपण कशाला थांबलोय? आता फराळ फराळ करायला, करायला. जेवण करायला. नाही नाही जेवण फराळ. फराळी फराळ आज आपला उपवास आहे, एकादश आहे. तर एकादशात आपण फराळाचं करायचं फराळ करायचं. सगळ्याला त्यासाठी म्हणजे आपल्याला असा आनंद घ्यायचा दिंडीचा, मस्त चालायचं, पायी चालत जायचं पायी चालत जायचं, पायी हा? तीर्थयात्रा मुखी हरिनाम तीर्थयात्रा. हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागमी वाऊगाची भ्रम नको देवा. सुंदर, हा सुंदर, एक आनंद म्हणजे मला वाटतं की सवळ्यामध्ये गेलं तर माझ्या जीवाला बरं वाटतं. आर वारी 12 माला केली जर तर मला वाटतं बरं वाटतं, जीवाला माझ्या आनंद वाटतो. आणि जर घरी राहिलं तर माझ्या मनाला समाधान वाटत नाही. हेची आता एक 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 एक. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी न चुकू देवी भारी. 7-8 8वी वार आहे तुमची? तिसरी माझी 7वी वारी आहे, माझी 7वी वारी. 7वी वारी, तिसरी वारी. माझी आता पहिली वारी आणि मी पूर्ण आनंद घेतो. आनंद घ्यासारखाच आहे. तुम्हाला तर दिसतो मी हा, एकदम हा, मजा हा. करत आहे. म्हणून माझ्या जीवाला बरं वाटतं, म्हणून मी 7वी वारी चालू आहे. आता इथून पुढे चालू ठेवायची. आता बघू, आता पुढच्या वर्षी आता माऊलीने बोलावलं. आता माऊली आपण नाचत जाऊ त्याच्या गावा खेळ्या सुख देईल इसावारे नाचत जायचं पंढरीला नाचत. रामकृष्ण रामकृष्ण हरे राम. तर बघितला आनंद. आता आपण थांबलोय. तुम्हाला आपले माऊली दाखवतो, आपली मंडळ दाखवतो. ही पूर्ण महिला मंडळ आहे इथे आणि इथे पूर्ण आपले पुरुष मंडळ आहे. ते आता फक्त आता थांबले ते फराळासाठी. खूप आनंद होतोय. आणि फराळासाठी आपण थांबलोय कुठे माहितीये? जस्ट दिवा घाटच्या समोर. जे आता हे इकडनं बघू शकता, समोर डोंगर आहे. म्हणजे आता इकडनं दिवा घाट चालू होणार आहे आणि इथे आता फराळ खाणार आणि फराळ खाल्ल्यानंतर अंदाजे अर्धा 1 तास आराम होणार आणि मग आपला दिवा घाट चढायची सुरुवात होईल. आपला हा फराळ आहे. हलकासा स्पायसी आहे. तो स्पायसी टेंगी येतो ना जिभेला, क्या बात आहे, जबरदस्त. तो आपल्याबरोबर ज्ञानेश्वर भाऊ आहे. जय हरी जय हरी. जय हरी. दादा पण इथे कशाला थांबलोय? आपण आता इथं दिवा घाट इथून 1 किलोमीटर आहे. इथं आपण आता फराळ करायला थांबलोय दुपारचं. आता हे फराळ त्यांना आपला करणार. हे बघा. रामकृष्ण हरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे. जीवरेच्या थिरी आहे, जीवरेच्या थिरी आहे. माझं नाव दिगंबर भाऊराव अवचार, राहणार विडोळी, तालुका मंठा, जिल्हा जालना. 35 वर्ष होत. 35 वर्ष हो झाली हो या माऊलींना. 35 वर्ष झाली. हो. अरे आता तरी लाईक करा, या माऊलींसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. 35 वर्ष झाली या माऊली आता चालतात आहे. विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, तुझ्या नामाची मजला गोडी, भक्ती करीला मी तोडी तोडी, सर्व तुला वाहिले, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. काय कमेंट करायचं आहे? रामकृष्ण 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 हरी हरी रामकृष्ण हरी. देवस्थान ट्रस्टच्या वतीने सहर्ष करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्ष माऊलींची पालखी इथे आहे पालखी आणि आम्ही आता पुढे चाललोय. आपली दिंडी इथे आहे.
माझ्या मागे पण बघू शकता सूर्य आहे. सूर्याच्या चारी बाजूला म्हणजे गोल आहे ना, एकदम इंद्रधनुष्य झालेला आहे. बघू शकता बघा काय ती. आवडलं असेल तर नक्की तुम्ही लाईक करा यार, सबस्क्राईब करा. आणि आता ही मेहनत करतो मी तुमच्यासाठी करतोय, तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्हाला यूट्यूबवर तुम्ही हे आपला जे वारीचा जो आनंद आहे ते दाखवण्यासाठी मी एवढी मेहनत करतोय. तर यासाठी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. तर आता आपण दिवाघाटची सुरुवात करतोय. हा गेट बघा की इथे थांबणार आणि तिथे थांबून आहे ना त्या पालखीला खेचायला लावतील आणि त्या बैल खेचून खेचून आहे ना हा दिवाघाट आहे ना पूर्ण वर चढणार माऊलीची पालखी. जेवढे जाईल पोटात तेवढे घ्या ताटात, अन्न वाया घालू नका. नमस्कार. आपला दिवाघाट उतरून झाला आणि आपली वस्ती आता इथे आहे. हे बघू शकता कॅम्प आहेत मागे. या कॅम्पमध्ये आपली वस्ती आहे. तर आता आपली दिंडी जरा मागे गेली आहे. ती दिंडी आली तर ते छोटीशी क्लिप दाखवतो आणि मग व्हिडिओ एंड करतो. हो, इथे आपली दिंडी आलेली आहे. आपले जे आहेत ना ते हळूहळू येतात आहे, ते बघू शकता मागे. आणि इथे आता सगळ्यांची आता हे झालंय सोय, कुठले टेंटमध्ये राहणार. आणि ॲक्च्युली आमची पण झाली नाही सोय. आता आम्ही आता रात्री काहीतरी जुगाड करतोय त्यासाठी. तर बघू काय ते जुगाड होईल ते. तो आपण आता जेवायला बसलो आणि इथे बघू शकता पूर्ण अंधारात बसलोय. आणि आता हे बघा साबुदाणा आणि हे शेंगदाण्याचं सार म्हणजे आहे. आमटी, शेंगदाण्याची आमटी आहे. ती साबुदाणा खिचडीसोबत खायचे. सो ह्याचा मी स्वाद घेतो आणि नंतर मग व्हिडिओ एंड करू.